होते कथा, कशी वळण घेते, पुढं काय होते. श्रोतेहो नमस्कार, मी तुमचा मित्र अननोन रायटर. मित्रांनो, अननोन रायटर 1969 हे युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बरेचसे एका व्यक्तिमत्वाचे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ आणि एपिसोड टाकलेले आहेत. म्हणजेच एक 13-14 भागात ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आणि त्यानंतर आज कित्येक दिवसांनी आपण कॅमेरा फेस करून, म्हणजे मी पहिल्यांदाच कॅमेरा समोर येऊन एका लेखकाची किंवा एका लेखकाचं पूर्ण असं लिखाण एका एपिसोडवर इथे मांडण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, याचे किती भाग होतील हे माहिती नाही, परंतु इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्याचबरोबर काय म्हणता येईल की हे एक जगणं आहे, एक घडलेली सगळी पूर्ण गोष्ट तुमच्या समोर मी उलगडणार. आता ती गोष्ट असेल, कथा असेल, कादंबरी असेल किंवा काय असेल, तुम्ही प्रत्येक एपिसोड झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला प्रत्येक एपिसोड झाल्यानंतर मांडायचा आहे. मित्रांनो, पुन्हा असं म्हणणार नाही की तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला ही कथा किंवा ही गोष्ट जेव्हा आवडेल तेव्हा तुम्ही स्वतःहून पुढच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब कराल. कारण सबस्क्राईब केलं जर तुम्ही, तर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो मागचा व्हिडिओ पडेल आणि पुढचाही व्हिडिओ तो तुमच्या पेजवरच येईल यूट्यूबच्या. तर मग मित्रांनो, सुरू करूया. होते असं की गावाकडे प्रचंड वादळ सुटते. आता प्रचंड वादळ सुटते असं म्हणण्याचा अर्थ असा की तेथील जे जुने जाणते असतात, म्हणजे 60 वर्षाचे, 65-70 वर्षाचे म्हातारे, त्यांचं असं म्हणणं असते की आमच्या पूर्ण आयुष्यभरामध्ये अशा प्रकारचं वादळ कधीच आलं नाही. वादळाची तारीख तसं म्हटलं तर म्हणजे वादळाचा तो एक 2-4 दिवसाचा तडाखाच असतो. 20 मे ते 22 मे ह्या आसपास 2024 ह्या आसपास ते असं काहीसं वादळ येते. त्याला आपण मान्सून पूर्व पाऊस म्हणू शकू नये. मान्सून पूर्व पाऊस जर असला तर वादळाची तीव्रता एकदम कमी असते. खतरनाक असं वादळ त्या भागामध्ये येते. त्या वादळामुळे असं होते की कित्येक वर्षाचे झाडं, जुने जाणते जे सांगतात की आमच्या आयुष्यभरामध्ये असा पाऊस, आम्ही असं वादळ बघितलं नाही. त्या जुने जाणते त्यांच्या शेतातले जे झाडं आहेत, मोठमोठे झाडं, ज्यांचे खोडं, जे झाडांचं वय अक्षरशः त्या जुन्या जाणत्या लोकांच्या वयापलीकडे असतं, ते सुद्धा कोलमडून पडतात मित्रांनो. मग ते झाडं निंबाचे असो, लिंबाचे असो किंवा आंबे असो, मोठमोठे झाडे, 150-200 वर्षाची झाडं सुद्धा पडतात मित्रांनो. आता पडतात म्हटलं म्हणजे कोसळतात. अक्षरशः धारातीर्थी होतात. ते झाडाचा कुठलाच उपयोग राहत नाही आणि ते झाडं तोडण्यासाठी मग लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून ते झाडं तोडावं लागतात. रस्त्याचे रस्ते मित्रांनो ब्लॉक होतात. मोठमोठे मार्ग जे असतात ते सुद्धा ब्लॉक होऊन जातात त्या रस्त्यांनी ती झाडं पडल्यामुळे. मग असं सगळं काहीसं झालेलं असतं. आणि ज्यांची मी जे स्टोरी सांगत आहे, त्या स्टोरीतला जो मुख्य पात्र आहे, ते पात्र एकीकडे शिकायला असते. आता आई वडील गावाकडे शेती करतात. त्या आई वडिलांची 2 मुले त्यांच्या ठिकाणी शिक्षण किंवा त्यांचं अध्यात्माचं काम करत असतात. होते असं की प्रचंड पावसामुळे सगळं झाडं वगैरे पडतात. ही न्यूज त्या मुलाकडे माहीत पडते. कारण आजकाल जो जमाना आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ते त्याला माहीत पडतं. तो क्षणाचाही विलंब न लावता, म्हणजे घरी सुद्धा सांगत नाही. कारण काय असतं की तो शिकायला असते आणि इकडे त्याचे आई वडील शेती करत असतात. तर साहजिकच आहे, आजही आपण इकडे बघतो की मुलांना कितीही चिंता असली तरी मुलं किंवा आई वडिलांना खूप चिंता असते की मुलांनी तिकडे शिकावं, तिकडे चांगलं
नोकरीला लागावं. परंतु मुलांना अक्षरशः अशी चिंता असते की आपले आई वडील काय करत असतील, कसं जगत असतील, आज काय केलं असेल, उद्या काय करणार, काल काय केलं असेल, पाऊस कसा आहे. सगळं जे शेतकऱ्यांची मुलं आहेत ते हाच विचार करत असतात आणि त्यांनाही तिकडे धाकधूक असते, तिकडे आई वडिलांनाही धाकधूक असते. असं काहीसं असतं. त्यामुळे आई वडीलही मुलांपासून बऱ्याचशा गोष्टी लपवतात आणि मुलंही आई वडिलांपासून ह्याच कारणापोटी, भीतीपोटी लपवतात. म्हणजे एक आदरयुक्त भीतीमुळे लपवतात. त्याचं काही वैयक्तिक कुठले कारण नसते. इकडे त्यांना यांची काळजी असते, तिकडे त्यांना यांची काळजी असते. असं काहीसं असते. पण इकडे मुलाला समजते की आई वडील तिकडे दोघंच आहेत. 12 शेती आता झाली आहे मित्रांनो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा पिकं लावली जातात बऱ्याच ठिकाणी. याचंही काहीसं तसंच असते. याच्या शेतामध्ये मका, तुम्हाला माहिती आहे की मका पीक पेरलेलं असते. वास्तविक ते उन्हाळी पीक असते. त्यामुळे त्यालाही माहिती असते की बरेचसे कामं शेतातले राहिले असणार, आई वडील एकटीच आहेत आणि असं हे अवकाळी संकट. त्यामुळे तो असा विचार करतो की आपल्याही शेतातले बरेचसे झाडं किंवा बऱ्याचशा गोष्टी पडल्या असतील, 2-4 दिवस का होईना आपण तिकडे जाऊन येऊ. आणि तो न सांगता येतो आणि सकाळी दरवाजावरच उभा असतो. आई वडील आश्चर्याने बघतात. तसं वडिलांना आणि आईलाही माहिती असते की हा खोडसर आहे, जरा अचानक सुखद धक्के देतो, कधी दुःखद धक्के देतो. परंतु त्याला काळजी असल्यामुळे तो तिथे येतो. मग जेमतेम 8-10 दिवस मित्रांनो, 8-10 दिवस सगळे शेतीचे कामं तो करू लागतो. त्यामध्ये जे पीक हाताला आलेलं आहे मक्याचं, ते सगळं पीक तो आपल्या आई वडिलांना काढण्यास मदत करतो. म्हणजेच अक्षरशः राबून घेतो. दुसरी गोष्ट, मका काढणे, त्याचबरोबर त्याचं कुटार जमा करू लागतो आणि विकण्यापासून तर सगळी प्रोसेस तो करू लागतो. आता त्याचाही एक जेमतेम 10-12 दिवस त्याच्यामध्ये जातात. म्हणजे 20-22 पासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यामध्ये दिवस जातात. तर मग तो त्याचा पेपर असल्यामुळे 15-1 जूनला त्याचा पेपर असतो. पेपर असल्यामुळे तो म्हणतो की मला पण काही दिवस वाचायचा आहे म्हणून मी जातो. ठीक आहे, आई वडील म्हणतात तसंही आम्ही तुम्हाला काही बोलवत नव्हतो, तू आलास, तू एवढे मोठे कामं करू लागलेत. म्हणजे मुलगाही विचार करतो आणि आई वडीलही विचार करतात की आता आपले सगळे कामे झालेले आहेत आणि राहिलेली कामं काय असतात ते नांगरणे, त्याचबरोबर नंतर रोटर. आता ह्या गोष्टी सगळ्या आजच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून होतात. तरी बराचसा ताण निर्माण होतो मित्रांनो, कारण ही अवजारही सहजासहजी उपलब्ध होत नाही. असो, त्या गोष्टीला खूप खूप कारणं आहेत. मग होते असं की हा सगळे कामं झाल्यामुळे निघून येतो. निघून आल्यानंतर नेमके 2-4 दिवस होतात. आता आपल्यालाही माहिती आहे की सभोवताली प्रत्येकाला प्रत्येकाचा ताणतणाव असते. त्याचबरोबर प्रत्येक जण प्रत्येकात गुंतलेला असतो आणि इकडे येऊन मुलगाही त्याच्या कामात गुंतून जातो, अभ्यास करू लागतो. आपल्याला माहिती आहे की मुलं रोज फोन करत नाही. हाही असा 1-2 दिवसातून फोन करतो, काय चालू आहे काय नाही हाल हवाल घेत असतो. तसाच फोन त्याला अगोदरच्या रात्री येतो, घरचा फोन. मित्रमंडळी जवळ असतात, फोनवर बोलू लागतो, हाल हवाल विचारतो, काय चालू आहे काय नाही. घरून सांगण्यात येते की सगळं ठीक आहे, आनंद आहे, अवघ्या उद्याच पेरणी करायची आहे, कपाशीचे पाकिट आणून ठेवलेत आणि ठिबक वगैरे टाकून ठेवलंय. ठिबकसाठी सरी जी पद्धत आहे ती सरींची पद्धत, सऱ्या काढून ठेवल्यात. हा पण आपल्या मिश्किल हास्य शैलीत वडिलांना म्हणतो की ठीक आहे, मग बाकी अजून काय. घरचे म्हणतात बाकी अजून काही नाही. हा म्हणतो बाकी आता 1000 रुपये राहिले. असं म्हणतो की बाकी आता 1000 राहिले, तुम्ही पैसे पाठवले त्यातले मला 1000 अजून पोहोचले नाही. म्हणजे तेवढं खर्चाच्या बाबतीत तो एवढे खर्च होणार म्हणून असं मिश्किल 1000 रुपये राहिले. वडील म्हणू लागतात आता काही नाही, आता बाकी काहीच नाही.
तेवढ्यात वडिलांच्या फोनवर दुसरा फोन येतो. हा फोन त्याच्या छोट्या भावाचा असतो आणि वडील म्हणतात, त्याचा फोन येतोय, तुझ्याशी बोलणं झालंय, ठेवू का? त्या ठेवण्याआधी अजून जी त्यांची चर्चा होते, तर चर्चेमध्ये वडील म्हणतात, तुलाही तिकडे पेपरच होता आणि इकडेही काही जास्त काम राहिलं नव्हतं. मला असं वाटत होतं की तू थांबावं 2-4 दिवस, पण तुझा पेपर असल्यामुळे तुलाही जावं लागलं. एवढंच त्यांचं संभाषण होते. फोन ठेवला जातो. पोराच्या मनात तिथे निर्माण होते की खरंच आपण 2-1 दिवस राहायला पाहिजे होतं. पेरणी झाली असती आपली आणि सगळ्या गोष्टी सुरळीत होऊन मग आपण आलो असतो. परंतु इकडे तब्बल 10 ते 12 दिवसावर पेपर असल्यामुळे आणि याचा बराचसा अभ्यास बाकी असल्यामुळे हा पण टाळाटाळ करतो आणि घरचे पण टाळाटाळ करतात की नको. पण गोष्ट अशी पुढं घडते, ती फार वेगळी आणि खतरनाक, भयानक, किंवा अजून त्याला आपण दुसरं काहीतरी म्हणू शकू. तर आपण हा आजचा एक भाग करू आणि उद्याच्या भागात मी तुम्हाला सांगेल. तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आजच्या पहिल्या भागामध्ये बघूया उद्या दुसऱ्या भागात काय होते, कथा कशी वळून घेते, पुढं काय होते. धन्यवाद पुन्हा एकदा.